Good morning, dear students. Welcome to this online lecture. I am Mr. Rahul Pawar. In today's lecture, we are going to start with the new topic of our syllabus. The title of the topic is Income from Salary. This is a practical topic, and in this particular topic, we are going to study how the salary of an individual person is calculated under Income Tax Act. आजच्या या लेक्चरपासून आपण आपल्या सिलेबसमधील जो नवीन टॉपिक आहे ज्याचं नाव आहे इन्कम फ्रॉम सॅलरी हा टॉपिक चालू करणार आहोत. हा टॉपिक प्रॅक्टिकल टॉपिक आहे आणि या टॉपिकमध्ये एखाद्या व्यक्तीला जे काही सॅलरीद्वारे इन्कम मिळतं, पगाराद्वारे इन्कम मिळतं, ते इन्कम टॅक्स ॲक्टप्रमाणे कशा पद्धतीने कॅल्क्युलेट केलं जातं हे आपण या टॉपिकमध्ये पाहणार आहोत. We know that majority of the persons living in any country earns an income by way of a salary. मेजॉरिटी लोक, जास्तीत जास्त लोकांना जे काही उत्पन्नाचा मार्ग असतो, जास्तीत जास्त लोक हे सॅलरी, पगार या मार्गाद्वारे इन्कम हे मिळवत असतात. ओके, वी नो दॅट डिफरंट पीपल्स आर वर्किंग इन डिफरंट प्लेसेस. सम पीपल आर वर्किंग इन अ गव्हर्मेंट, some people are working in a private sector, some people are working in a cooperative sector. Okay, some people are permanent, some people are temporary. काही व्यक्ती सरकारी क्षेत्रामध्ये नोकरी करत असतात, काही लोक प्रायव्हेट सेक्टरमध्ये काम करतात, काही लोक परमनंट असतात, काही लोक टेम्पररी असतात. ज्या व्यक्तीला एनी इंडिव्हिज्युअल पर्सन अर्निंग अँड इन्कम बाय वे ऑफ अ सॅलरी, दॅट पर्टिक्युलर इन्कम इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. एखाद्या व्यक्तीला, कोणत्याही व्यक्तीला, मग तो स्त्री असो किंवा पुरुष असो, कोणत्याही व्यक्तीला पगार याद्वारे जे काही इन्कम मिळतं ते इन्कम तो व्यक्ती गव्हर्मेंटमध्ये असो, प्रायव्हेट सेक्टरमध्ये कामाला असो, तो परमनंट असो किंवा टेम्पररी असो, तो क्लास 1च्या पोस्टवरती काम करत असो किंवा क्लास 4च्या पोस्टवरती काम करत असो, कोणत्याही व्यक्तीला, ज्या व्यक्तीला सॅलरी मिळते, पगार मिळतो. आपल्याला माहिती आहे पगार कधी मिळतो. सॅलरी इज पेड टू ॲन एम्प्लॉई आफ्टर कम्प्लिशन ऑफ 1 मंथ. महिना संपल्यानंतर, 1 महिन्यानंतर नॉर्मली सॅलरी ही पेड केली जाते. ओके, जो काय पगार मिळतो तो पगार इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली तो टॅक्सेबल हा मानला जातो आणि त्याचं कॅल्क्युलेशन हे केलं जातं. आजच्या या लेक्चरमध्ये आपण इन्कम फ्रॉम सॅलरी हा जो काय टॉपिक आहे याशी रिलेटेड जे काही थेरॉटिकल कन्सेप्ट्स आहेत, ज्यात आपल्याला एक्झाम्पल सोडवण्यासाठी उपयुक्त आहेत, त्या कन्सेप्ट्स आपण या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. In today's lecture, we are going to study the basic concepts relating to income from salary, and these basic concepts are useful for calculating the income from salary. ज्या वेळेला आपण इन्कम फ्रॉम सॅलरीचे एक्झाम्पल्स पाहणार आहोत, त्याशी रिलेटेड ज्या काही बेसिक कन्सेप्ट्स आहेत त्या आपण या आजच्या लेक्चरमध्ये पाहणार आहोत. सो लेट स्टार्ट विथ दिस पर्टिक्युलर टॉपिक. द टायटल ऑफ द टॉपिक इज इन्कम फ्रॉम सॅलरी. फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मिनिंग ऑफ सॅलरी. पहिल्यांदा आपण सॅलरी म्हणजे काय ही सॅलरीची व्याख्या पाहणार आहोत. सॅलरी म्हणजे काय? सॅलरी मीन्स अ रेग्युलर पेमेंट. आपल्याला माहिती आहे की सॅलरी ही रेग्युलरली पेड केली जाते, दर महिन्याला पेड केली जाते. रेग्युलर पेमेंट युजली मेड मंथली बाय ॲन एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. ओके, सॅलरी ही रेग्युलरली ठराविक कालावधीनंतर पेड केली जाते आणि नॉर्मली कधी पेड केली जाते? युजली मेड मंथली. दर महिन्याला ही सॅलरी पेड केली जाते. कोण कुणाला सॅलरी पेड करतं? इट इज पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. आपण एखादा व्यक्ती जर कंपनीमध्ये जॉब करत असेल तर कंपनीचे जे ओनर्स आहेत, कंपनी चालवणारे जे लोक आहेत, ती लोक एम्प्लॉईला, कर्मचाऱ्याला पगार देतात. ओके, टेक अनदर एक्झाम्पल. सपोज एनी पर्सन इज वर्किंग इन अ गव्हर्मेंट सेक्टर, देन आफ्टर completion of 1 month, government gives salary to the employee. गव्हर्मेंट त्या एम्प्लॉईजला पगार हे देत असतं. ओके, अँड दिस पेमेंट इज मेड रेग्युलरली. ओके, इट इज युजली मेड मंथली. नॉर्मली महिन्यानंतर ही सॅलरी पेड केली जाते. द इन्कम फ्रॉम सॅलरी or wages is taxable on due basis or receipt basis whichever is earlier. आता याचा अर्थ काय होतो बघा की नॉर्मली सपोज इफ द सॅलरी इज पेड ऑन अ मंथली बेसिस. एखादा आपण महिन्याचं उदाहरण घेऊया. फॉर एक्झाम्पल, एखादा महिना आहे सप्टेंबर 2020 हा महिना आहे. मग सप्टेंबर महिना पूर्ण झाल्यानंतर
ऑक्टोबरच्या 1 तारखेला सॅलरी ही ड्यू होते, ती द्यायची असते. ती दिली, सॅलरी एम्प्लॉयला मिळाली म्हणजे रिसिव्ड झाली. ओके, पण समजा ती दिली नाही तरीसुद्धा ड्यू ती देणं कधी आहे, त्या व्यक्तीला 1 महिना संपल्यानंतर ती देणं असते. ड्यू डेट आहे पुढच्या महिन्याची 1 तारीख, म्हणजे सप्टेंबरचा पगार 1 ऑक्टोबरला दिला पाहिजे, ऑक्टोबरचा पगार 1 नोव्हेंबरला दिला पाहिजे. महिना संपल्यानंतर ती ड्यू होते, देणं असते. ओके, ही झाली ड्यू. आणि ॲक्च्युली तुम्ही कधी ती सॅलरी पेड करताय, कदाचित तुम्ही ज्या दिवशी ड्यू आहे त्या दिवशी पेड कराल, पण काही वेळा काही रिझन्समुळे सॅलरी पेड करायला उशीरसुद्धा होऊ शकतो. 15 दिवस, 1 महिना, 2 महिनेसुद्धा उशीर होऊ शकतो. त्यामुळं सॅलरीचं कॅल्क्युलेशन करताना ती ड्यू बेसिसनं करायची का पेड कधी केले त्यानुसार करायची, त्यासाठी त्यांनी सांगितलेलं आहे की द इन्कम फ्रॉम सॅलरी इज टॅक्सेबल ऑन ड्यू बेसिस. सॅलरी कोणत्या तारखेला ड्यू झालेली आहे त्या तारखेप्रमाणे ड्यू बेसिस ऑर रिसीट बेसिस विच एव्हर इज अर्लियर. ॲक्च्युली ड्यू कधी झाली सॅलरी आणि ॲक्च्युली ती मिळाली कधी. ओके, देणं कधी होती आणि ॲक्च्युली दिली कधी, किंवा एम्प्लॉयच्या दृष्टीने विचार केला ती मिळण्याची तारीख किती होती आणि मिळाली कधी, ह्या दोन्हीपैकी जी अर्लियर असेल, लवकर असेल, त्यावेळेला ती सॅलरी ही टॅक्सेबल मानली जाते. ओके, आपल्याला माहिती आहे की एका वर्षभरामध्ये एकूण 12 महिने असतात. ओके, प्रत्येक महिन्याची सॅलरी तो महिना संपल्यानंतर लास्ट डेला किंवा नेक्स्ट मंथच्या फर्स्ट काही दिवसांमध्ये ती पेड केली जाते. ओके, ड्यू 1 महिना काम झाल्यानंतर ती ड्यू होते, देणं असते, आणि ती देण्याची तारीख ॲक्च्युली 4-5 दिवसामध्ये ती पेड केली जाते. 4-5 दिवसांनी ती ॲक्च्युली एम्प्लॉयला मिळते. ह्या दोन्हीपैकी विचेवर इज अर्लियर जी असेल त्यावेळेला सॅलरी ही टॅक्सेबल होत असते. दिस इज बेसिक मिनिंग ऑफ सॅलरी. आफ्टर दॅट वी विल सी द फीचर्स ऑफ सॅलरी. ओके, सॅलरीचे वैशिष्ट्य काय आहेत बघा, तर फर्स्ट फीचर इज देअर शुड बी अ रिलेशनशिप ऑफ an employer and employee between the two parties. ओके, जो सॅलरी देणारा आहे तो एम्प्लॉयर असतो आणि ज्याला सॅलरी मिळते तो एम्प्लॉई असतो. हे ज्या काही 2 पार्टीज आहेत, ओके, जो पगार देणारा व्यक्ती आहे आणि दुसरा आहे पगार घेणारा, ह्या दोन्ही पार्टीजमध्ये एम्प्लॉयर आणि एम्प्लॉई असं रिलेशन असणं गरजेचं आहे. ओके, एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला पैसे दिले हे बरोबर आहे, परंतु त्या दोन्ही पार्टीजमध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉईचं रिलेशन असलं पाहिजे, तरच त्याला सॅलरी असं म्हटलं जातं. एक सिम्पल एक्झाम्पल घ्या, आपल्या घरामध्ये आपले पेरेंट्स आपल्याला पैसे देतात. ओके, फॉर एक्झाम्पल आपल्या पेरेंट्सने आपल्याला 500 रुपये दिले. एका व्यक्तीनं दुसऱ्या व्यक्तीला पैसे दिले, परंतु तो काय तुमची सॅलरी नाही आहे, कारण तुमच्या दोघांमध्ये, दोन्ही पार्टीजमध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई हे रिलेशन नाही. सॅलरीसाठी ज्यात ह्या 2 पार्टीज आहेत, एक पैसे देणारा, पगार देणारा, आणि दुसरा ज्याला पगार दिला जातो तो व्यक्ती, त्या दोन्ही पार्टीजमध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई हे रिलेशन असणं गरजेचं आहे. दिस इज फर्स्ट कंडिशन ऑर फर्स्ट फीचर. सेकंड इज दॅट द पेमेंट मेड बाय एम्प्लॉयर, दॅट इज बाय कंपनी ऑर बाय गव्हर्मेंट टू ॲन एम्प्लॉई आफ्टर द रिटायरमेंट इज ऑल्सो टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. एखादा व्यक्ती रिटायर होतो ॲट द एज ऑफ 58 ऑर ॲट द एज ऑफ 60, and any payment made by the employer to the employee is also taxable under the heading income from salary. एखादा व्यक्ती वयाच्या 58व्या वर्षी किंवा 60व्या वर्षी रिटायर होतो. रिटायर झाल्यानंतर कंपनीकडून, गव्हर्मेंटकडून, तो जर गव्हर्मेंट एम्प्लॉई असेल तर गव्हर्मेंट त्याला पेमेंट करतं, जर तो कंपनीमध्ये कामाला असेल तर त्याला कंपनी पेमेंट करते. ते जे काय पेमेंट केलं जातं आफ्टर रिटायरमेंट, ओके, दॅट पर्टिक्युलर अमाऊंट इज ऑल्सो टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम सॅलरी. ते सुद्धा जे काय पेमेंट केलं जातं ते सुद्धा इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगखाली ते टॅक्सेबल मानलं जातं. दिस इज सेकंड फीचर. थर्ड फीचर इज दॅट द एम्प्लॉयमेंट जॉब मे बी पार्ट टाईम ऑर फुल टाईम, परमनंट ऑर टेम्पररी. ओके, इन्कम फ्रॉम सॅलरी या हेडिंगमध्ये ज्या व्यक्तीला पगार मिळतो, ओके, तो जो कोण एम्प्लॉई आहे तो परमनंट असेल, टेम्पररी असेल, तो व्यक्ती क्लास 1 पोस्टवर असेल किंवा क्लास 4 पोस्टवर असेल, तो परमनंट असो किंवा टेम्पररी असो, काही जरी असलं, तो फुल टाईम असो किंवा पार्ट टाईम काम करत असेल, त्या व्यक्तीला जर पगार मिळत असेल आणि त्या 2 पार्टीजमध्ये एम्प्लॉयर एम्प्लॉई हे रिलेशनशिप असेल, पगार देणारा एम्प्लॉयर आणि पगार घेणारा एम्प्लॉई, इफ देअर एक्झिस्ट an employer-employee relation between the two parties, then the things like permanent, temporary, full-time, part-time, these things are not important.
अशा वेळेला तो व्यक्ती परमनंट आहे का टेम्पररी आहे, तो क्लास 1च्या पोस्टवर काम करतो आहे का क्लास 4च्या पोस्टवर काम करतो आहे, तो फुल टाईम आहे का पार्ट टाईम आहे, या गोष्टींचा कोणताही विचार हा केला जात नाही. ओके, दिस इज थर्ड पॉईंट. तो परमनंट असेल, टेम्पररी असेल, फुल टाईम असेल, पार्ट टाईम असेल तरीसुद्धा ते इन्कम हे सॅलरी म्हणूनच कॅल्क्युलेट केलं जातं. दिस इज थर्ड. फोर्थ पॉईंट इज फॅमिली पेन्शन रिसिव्ड बाय अ विडो ऑफ डिसीज्ड एम्प्लॉय. डिसीज्ड म्हणजे डेथ झालेला एम्प्लॉय. Okay, if an employee is expired, okay, while performing his duty, then the company, the employer gives family pension to the employee's family. जर एखादा कर्मचाऱ्याची काम करत असताना म्हणजे सेवेमध्ये असताना जॉब चालू असताना जर त्याची डेथ झाली असेल तर त्याच्या फॅमिलीसाठी फॅमिली पेन्शन ही दिली जाते. ओके, मग फॅमिली पेन्शन जी फॅमिलीला मिळेल इट इज टॅक्सेबल अंडर द हेड इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. ओके, जी काय पेन्शन मिळते ती पेन्शन अदर सोर्सेस या हेडिंगखाली ती टॅक्सेबल मानली जाते. इन्कम फ्रॉम अदर सोर्सेस. दिस इज फोर्थ फीचर. द नेक्स्ट फीचर इज फीचर नंबर 5. इफ ॲन एम्प्लॉई सरेंडर्स हिज सॅलरी ऑर पेन्शन टू सेंट्रल गव्हर्नमेंट. जर एखाद्या व्यक्तीनं स्वतःचा पगार किंवा पेन्शन जर सेंट्रल गव्हर्नमेंटला, केंद्र सरकारला सरेंडर केला, म्हणजे केंद्र सरकारला सांगितलं माझा जो काय महिन्याचा पगार आहे जी काय पेन्शन आहे ती तुम्हाला घ्या, मला पगार नको, मला पेन्शन नको, माझं जे काही इन्कम आहे सॅलरी इन्कम किंवा पेन्शनचं इन्कम हे तुम्हालाच ठेवा, मला काहीही नको, म्हणजे स्वाधीन करणे, सरेंडर केलं. जर स्वतःचा पगार किंवा स्वतःची सॅलरी जर सरेंडर केली असेल, द अमाऊंट ऑफ सॅलरी पेन्शन सरेंडर्ड इज एक्झम्प्टेड फ्रॉम टॅक्स. तर त्या व्यक्तीनं स्वतःला पगारच घेतला नाही, पेन्शनच घेतले नाही, गव्हर्नमेंटला तो सांगतोय मला पगार देऊ नका, मला पेन्शन देऊ नका, ती सगळी रक्कम तुम्हालाच ठेवा, त्यामुळं त्या व्यक्तीला काहीच इन्कम मिळालं नाही, त्यामुळे त्या व्यक्तीला टॅक्स भरावा लागत नाही. ओके, त्या पगारावरती किंवा त्या सॅलरीवरती, कारण त्यानं तो पगार किंवा पेन्शन ही घेतलीच नाही आहे, त्यामुळे त्या इन्कमवरती त्या व्यक्तीला टॅक्स हा द्यावा लागत नाही. दिस इज फिफ्थ फीचर. ओके, दीज आर द सम ऑफ द फीचर्स ऑफ सॅलरी. Now we will start with the next point which is most important for this topic, that is the concept of allowance. Okay, in this particular point we are going to study the meaning of allowance and different types of allowance. आपला हा जो टॉपिक आहे इन्कम फ्रॉम सॅलरी, या टॉपिकमध्ये कित्येक वेळेला आपल्याला अलाउन्स हा शब्द येणार आहे. ओके, मग अलाउन्स म्हणजे काय, अलाउन्सचे प्रकार कोणकोणते असतात, त्याचा अर्थ काय असतो, हे आपण या पॉईंटमध्ये आता पाहणार आहोत. सो फर्स्ट वी विल स्टार्ट विथ द व्हॉट इज द मिनिंग ऑफ अलाउन्स. अलाउन्स म्हणजे काय इथपासून आपण त्याची सुरुवात करणार आहोत. अलाउन्सचा अर्थ काय होतो बघा, अर्थ सिम्पल आहे. अलाउन्सेस आर द फिक्स्ड अमाऊंट, एक फिक्स रक्कम पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. ही रक्कम कोण कोणाला पेड करतं, एम्प्लॉयर एम्प्लॉईला ही रक्कम पेड करतो. कशासाठी पेड करतो, टू मीट द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. एक विशिष्ट खर्च भागवण्यासाठी, मीट म्हणजे भागवणे, विशिष्ट खर्च भागवण्यासाठी ज्या वेळेला एखादा एम्प्लॉयला ठराविक फिक्स रक्कम देतो दर महिन्याला, त्या रकमेला अलाउन्स असं म्हटलं जातं. अलाउन्स मीन्स ए फिक्स्ड अमाऊंट, एक ठराविक रक्कम पेड बाय एम्प्लॉयर. रक्कम कोण कोणाला पेड करतं आहे, अमाऊंट इज पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. ही रक्कम एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला पेड करतो. आणि ही फिक्स रक्कम कशासाठी पेड केली जाते, तर तो अर्थ महत्त्वाचा आहे. टू मीट द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. काही विशिष्ट खर्च असतात, ते विशिष्ट खर्च पेड करण्यासाठी जे पैसे लागणार आहेत तो खर्च भागवण्यासाठी ही एक फिक्स रक्कम दर महिन्याला एम्प्लॉयला पेड केली जाते. त्या फिक्स रकमेला अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, अर्थ सिंपल आहे बघा. पुन्हा एकदा त्याचा अर्थ बघा काय होतो की अलाउन्स म्हणजे काय, अलाउन्सेस आर द फिक्स्ड अमाऊंट, एक फिक्स रक्कम पेड बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई. ही फिक्स रक्कम एम्प्लॉयला देतो कशासाठी, टू मीट द पर्टिक्युलर एक्सपेन्सेस. काही विशिष्ट खर्च असतात, ते विशिष्ट स्पेसिफिक खर्च भागविण्यासाठी एक ठराविक फिक्स रक्कम एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉयला पेड करतो. त्या फिक्स रकमे जी पेड केली जाते खर्च भागवण्यासाठी त्याला अलाउन्सेस असं म्हटलं जातं. आणि हे जे अलाउन्सेस आहेत, अलाउन्सेस आर क्लासिफाईड इंटू फॉलोइंग कॅटेगरीज. ह्या अलाउन्सेसचं क्लासिफिकेशन कसं केलं जातं बघा, तर पहिला प्रकार आहे तो आहे फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सेस. आता हे फुल्ली टॅक्सेबल म्हणजे काय,
तर जे काय रक्कम पेड केली असेल एम्प्लॉयरने एम्प्लॉईला, एक उदाहरण घेऊया. आपण सपोज एखादा व्यक्ती एखाद्या कंपनीमध्ये जॉब करतो आहे, म्हणजे पगार कोण देणार? कंपनी. कुणाला देणार? तर एम्प्लॉईला. कंपनीनं विशिष्ट खर्च भागवण्यासाठी एम्प्लॉईला फिक्स रक्कम दिली, खर्च भागवण्यासाठी, स्पेसिफिक खर्च भागवण्यासाठी, त्याला आपण अलाउन्स असं म्हणतो. हे जे अलाउन्सेस आहेत, दीज अलाउन्सेस आर क्लासिफाईड इन टू व्हेरियस कॅटेगरीज. या अलाउन्सेसचे प्रकार वेगवेगळे असतात. त्यातला पहिला प्रकार आहे तो म्हणजे फुल्ली टॅक्सेबल. फुल्ली टॅक्सेबल म्हणजे काय? सर्व रक्कम ही टॅक्सेबल असते. ओके, म्हणजे त्या सर्व रकमेवरती टॅक्स हा कॅल्क्युलेट केला जातो. जेवढी रक्कम पेड केली आहे, उदाहरणार्थ दर महिन्याला सपोज 2,000 रुपये पेड केले असतील. ओके, एका महिन्याला किती पेड केले? 2,000. एका महिन्याचे 2,000. वर्षाची रक्कम कशी शोधणार सांगा? महिन्याचे 2,000 आहेत, त्याला गुणिले 12 महिने केलं. 2,000 गुणिले 12, 12 दुने 24,000. 24,000 रक्कम एम्प्लॉईला वर्षभरामध्ये मिळाली. जेवढी रक्कम मिळाली ती पूर्णपणे टॅक्सेबल असते. म्हणजेच काय? तर त्या पूर्ण रकमेवरती त्या एम्प्लॉईला, कर्मचाऱ्याला टॅक्स हा भरावा लागतो. ते पूर्ण त्याचं इन्कम मानलं जातं. जेवढी रक्कम मिळाली ती फुल्ली टॅक्सेबल आहे पूर्णपणे. फक्त आपलं काम काय असतं? महिन्याची रक्कम जर दिली असेल, समजा महिन्याची रक्कम 2,000 आहे, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला फक्त गुणिले 12 महिने करायचं. वर्षाची रक्कम मिळाली ती आहे तशी अमाऊंट ही मेन्शन केली जाते. काय सांगितलं बघा? फुल्ली टॅक्सेबल अलाउन्सचा अर्थ काय? द टोटल अमाऊंट ऑफ अलाउन्स रिसिव्ड बाय द एम्प्लॉई इज फुल्ली टॅक्सेबल. जेवढी रक्कम तुम्हाला वर्षभरामध्ये मिळाली आहे, त्या कर्मचाऱ्याला मिळाली आहे, ती पूर्णपणे टॅक्सेबल मानली जाते. ओके, मग त्यात कोणकोणते एक्झाम्पल्स आहेत बघा. पहिले एक्झाम्पल आहे ते म्हणजे डिअरनेस अलाउन्स. ओके, हा जो काय अलाउन्स आहे याचा अर्थ काय होतो बघा? इट इज गिव्हन बाय द एम्प्लॉयर टू एम्प्लॉई टू मिनिमाइज द इम्पॅक्ट ऑफ इन्फ्लेशन ऑन द पीपल. थोडक्यामध्ये डिअरनेस अलाउन्सचा मराठी अर्थ होतो महागाई भत्ता. याचा अर्थ काय होतो? तर महागाई. आपल्याला माहिती आहे की मार्केटमध्ये वस्तूंच्या ज्या किमती आहेत त्या किमती सतत वाढत जातात. मग हा जो काय महागाईचा खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी, कोणता खर्च? महागाईचा, त्याला डिअरनेस असं म्हटलं जातं. डिअरनेस म्हणजे महागाई. महागाईचा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचे फिक्स रक्कम देते. मग महिन्याला 2,000 देईल जादा, महिन्याला 3,000 देईल, महिन्याला 4,000 देईल. जे काय फिक्स रक्कम दिली जाते, कशासाठी ही रक्कम दिली? कोणत्या खर्चासाठी? तर महागाईचा खर्च भागवण्यासाठी. त्या रकमेला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. सो डिअरनेस अलाउन्स इज गिव्हन बाय द कंपनी बाय द एम्प्लॉयर टू हिज एम्प्लॉई टू मीट द ॲडिशनल एक्सपेन्सेस, ओके, विच ऑकर्स ड्यू टू इन्फ्लेशन. ओके, बाजारामध्ये जे काय महागाई आहे, इन्फ्लेशन आहे, भाववाढ आहे, त्यामुळे जो काय खर्च जादा होतो, आपल्याला जादा खर्च करावा लागतो. कारण या महागाईच्या काळामध्ये वस्तूंच्या किमती सतत वाढत जात असतात. त्यामुळे राहण्या खाण्याचा खर्च हा वाढतो. त्यामुळे हा जो काही जादाचा खर्च आहे महागाईमुळे होणारा, तो महागाईचा खर्च भागवण्यासाठी जो जादाचा पगार दिला जातो, जादाची फिक्स रक्कम पेड केली जाते एम्प्लॉईला, त्या जादाच्या पगाराला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. डिअरनेस अलाउन्सचा आत्ताच अर्थ सांगितला. डिअरनेस अलाउन्सला मराठीमध्ये महागाई भत्ता असं म्हटलं जातं. जी महागाई आहे, ओके, वस्तूंच्या किमती सतत वाढत आहेत, त्यामुळे खर्च वाढतो. तो खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो, त्याला डिअरनेस अलाउन्स असं म्हटलं जातं. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा फुल्ली टॅक्सेबल आहे. जेवढी रक्कम तुम्हाला वर्षभरामध्ये मिळेल कंपनीकडून, तुमच्या एम्प्लॉयरकडून, उदाहरणार्थ एखाद्या व्यक्तीला महिन्याला 3,000 डिअरनेस अलाउन्स मिळत असेल, हे महिन्याची रक्कम आहे. वर्षाची रक्कम काढण्यासाठी गुणिले 12 महिने करा. 3,000 गुणिले 12, वर्षभरामध्ये किती रुपये तुम्हाला मिळाले? 36,000 रुपये. जेवढे 36,000 मिळाले ते फुल्ली टॅक्सेबल आहे. आपलं काम एवढंच आहे, फक्त वर्षभराची रक्कम शोधून काढणं. ओके, अर्थ काय सांगितला? डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता आणि तो पूर्णपणे टॅक्सेबल आहे. दिस इज फर्स्ट. देन सेकंड अलाउन्स इज फॅमिली अलाउन्स. फॅमिलीसाठी, ओके, म्हणजेच काय? जो व्यक्ती फॅमिलीबरोबर राहतो, तो फॅमिलीचा जो काय खर्च आहे, कुटुंबाचा खर्च भागवण्यासाठी बघा काय सांगितलं आहे? इट इज गिव्हन बाय द एम्प्लॉयर टू एम्प्लॉई टू मीट द एक्सपेन्सेस ऑफ हिज ऑब्लिक हर फॅमिली.
एखादा व्यक्ती स्वतःच्या फॅमिलीबरोबर राहत असेल, कुटुंबाबरोबर राहत असेल, तर कुटुंबाचे जे काही खर्च असतात, आपल्या कुटुंबासाठीचे जे काही खर्च असतात ते खर्च भागवण्यासाठी एम्प्लॉयर म्हणजेच कंपनी आपल्या एम्प्लॉईला, कर्मचाऱ्याला जादाचा एक पगार देते. महिन्याला 2,000, महिन्याला 1,000 किंवा महिन्याला 500 रुपये. उदाहरणार्थ तो जो काही जादाचा पगार दिलेला आहे, जादाची रक्कम दिलेली आहे, त्या जादाच्या रकमेला फॅमिली अलाउन्स असं म्हटलं जातं. सो व्हॉट इज फॅमिली अलाउन्स? फॅमिली अलाउन्स म्हणजे काय? फॅमिली अलाउन्स मीन्स ॲडिशनल मनी, ॲडिशनल अमाऊंट गिवन बाय एम्प्लॉयर टू एम्प्लॉई टू मीट म्हणजे भागवणे, MEET मीट म्हणजे भागवणे, टू मीट द फॅमिली एक्सपेन्सेस, फॅमिलीचे खर्च भागविण्यासाठी कंपनी म्हणजेच एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देतो, त्या जादाच्या पगाराला फॅमिली अलाउन्स असं म्हटलं जातं. दिस इज सेकंड टाईप ऑफ अलाउन्स. आणि मगाशी सांगितल्याप्रमाणे हा देखील फुल्ली टॅक्सेबल आहे. उदाहरणार्थ समजा एखाद्या एम्प्लॉईला दर महिन्याला 1,000 रुपये जादाचे दिले जात असेल, हा एका महिन्याचे 1,000 आहेत. मग वर्षभराची रक्कम कॅल्क्युलेट करण्यासाठी त्याला फक्त गुणिले 12 करा. 1,000 गुणिले 12 म्हणजे रक्कम किती मिळाली आहे? 12,000. ते 12च्या 12,000 हे पूर्णपणे टॅक्सेबल आहे. आपल्याला फक्त वर्षभराची रक्कम शोधून काढायची असते. दिस इज सेकंड. नाव द थर्ड टाईप ऑफ अलाउन्स इज सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. आपल्याला सिटी शब्द माहिती आहे. सिटी म्हणजे शहर. शहरामध्ये जो काही खर्च होतो, ओके, इन कंपॅरिझन टू विलेजेस, जर आपण शहरांची तुलना खेडेगावाशी केली तर गावापेक्षा शहरामध्ये खर्च हा जास्त होतो. मग तो रेंटचा खर्च असेल किंवा इतर काही वस्तू खरेदी करण्याचा खर्च असेल, तो शहरांमध्ये खर्च हा जास्त असतो. गावामध्ये खर्च हा कंपॅरेटिव्हली कमी येतो. राहण्याचा खर्च असेल किंवा खाण्यापिण्याचा खर्च असेल. मग जर एखाद्या व्यक्ती शहरामध्ये नोकरी करत असेल तर शहरातला जो काही जादाचा खर्च होतो, शहरामध्ये राहण्यासाठी जो काही जादाचा खर्च होतो, हा खर्च भागविण्यासाठी कंपनी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला, आपल्या कर्मचाऱ्याला जो जादाचा पगार देते, इट इज कॉल्ड द सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स. सो धिस अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द ॲडिशनल एक्सपेंडिचर ऑफ लिव्हिंग इन द बिग सिटीज. मोठ्या शहरांमध्ये एक साधं उदाहरण घ्या की एखाद्या छोटं शहर असेल तर तिथं रेंटचा खर्च 1 BHK फ्लॅट हा 5,000 रुपये किंवा 6,000 रुपये रेंटनं जर मिळत असेल छोट्या शहरांमध्ये, तर मोठ्या शहरामध्ये टेक एक्झाम्पल ऑफ मुंबई, ओके, मुंबईसारख्या ठिकाणी 1 BHK फ्लॅटचं रेंट कदाचित 30,000 40,000 सुद्धा असू शकतं. ओके, छोट्या शहरामध्ये रेंट 5-6 हजार असेल तर मोठ्या शहरांमध्ये कदाचित ते 30,000 40,000 50,000 सुद्धा असू शकतं. म्हणजे हा जो काय मोठ्या शहरातला जादाचा खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी, सिटीमधील खर्च भागवण्यासाठी कंपनी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जादा पगार देते. त्या जादा पगाराला सिटी कॉम्पेन्सेटरी अलाउन्स असं म्हटलं जातं. एक उदाहरण म्हणून समजा एम्प्लॉईला महिन्याला 5,000 रुपये जादा दिले जात असतील, एका महिन्याचे 5,000, वर्षाची कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने, 12 गुणिले 5 म्हणजे अमाऊंट मिळाली किती? 60,000 रुपये. ही रक्कम पूर्णपणे टॅक्सेबल आहे. ह्या फुल्ली टॅक्सेबल अलाउन्स आहे. पुढचा अलाउन्स आहे तो आहे मेडिकल अलाउन्स. मेडिकल, आपल्याला मेडिकल म्हणजे काय माहिती आहे? मेडिकल म्हणजे जिथं मेडिसिन्स मिळतात. ओके, मेडिसिन्स आपण कधी घेतो? मेडिकल ट्रीटमेंटसाठी, औषधोपचारासाठी आपण मेडिसिन्स घेतो. ओके, मग हा मेडिकल अलाउन्स म्हणजे काय? तर इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द मेडिकल ट्रीटमेंट एक्सपेन्सेस ऑफ हिमसेल्फ अँड हिज फॅमिली मेंबर्स. ओके, स्वतः एम्प्लॉई किंवा त्याचे फॅमिली मेंबर्स जर आजारी पडले असतील तर आजारपणातून बरं होण्यासाठी जे काय आपण ट्रीटमेंट घेतो, मेडिकल ट्रीटमेंटचा खर्च भागविण्यासाठी कंपनी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला जादाचा जो पगार देते, इट इज कॉल्ड द मेडिकल अलाउन्स. सो मेडिकल अलाउन्स इज गिव्हन टू एम्प्लॉई. कशासाठी हा दिला जातो? तर टू मीट म्हणजे भागवणे. काय भागवण्यासाठी? मेडिकल ट्रीटमेंट एक्सपेन्सेस. मेडिकल ट्रीटमेंटसाठी जो खर्च होतो तो खर्च भागवण्यासाठी हा जादाचा पगार हा दिला जातो. दिस इज मेडिकल अलाउन्स आणि हा देखील पूर्णपणे फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट अलाउन्स आहे तो म्हणजे टिफिन अलाउन्स. टिफिन म्हणजे डबा. ओके, ऑफिसचं जे टायमिंग आहे त्या टायमिंगमध्ये जो काही लंच ब्रेक असतो त्यावेळेला आपण आपला घरून आणलेला डबा खातो. काहीजणं तिथंच एखाद्या रेस्टॉरंटमधून असेल किंवा हे असेल तिथून ते जेवण करत असतात. मग हा जो काय जेवणाचा खर्च आहे, टिफिनचा खर्च आहे,
तो खर्च भागवण्यासाठी बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द डेली टिफिन एक्सपेन्सेस. काही जण कॅन्टीनमधून जेवण घेतात, काही जण स्वतःचा डबा स्वतः आणतात. मग हा जो काही जेवणाचा खर्च आहे, टिफिनचा खर्च आहे, हा खर्च भागविण्यासाठी कंपनी एम्प्लॉयर आपल्या कर्मचाऱ्याला, आपल्या एम्प्लॉयला महिन्याला काही फिक्स रक्कम जादा देते. त्या रकमेला टिफिन अलाउन्स असं म्हटलं जातं आणि हा देखील फुल्ली टॅक्सेबल आहे. त्यानंतर नेक्स्ट अलाउन्स आहे तो म्हणजे सर्वंट अलाउन्स. सर्वंट म्हणजे नोकर. जर आपल्या घरामध्ये एखादं सर्वंट म्हणजे नोकर काम करत असेल तर त्या नोकराचा जो आपल्याला दर महिन्याला पगार द्यावा लागतो, वी हॅव टू पे सॅलरी टू आवर सर्वंट. ओके, अँड इट हॅज टू बी पेड एव्हरी मंथ. दर महिन्याला आपल्याला सॅलरी द्यावी लागते. मग हा जो काय सॅलरीचा खर्च आहे, आपल्या घरामध्ये काम करणाऱ्या सर्वंटला, नोकराला, कर्मचाऱ्याला जो काय पगार द्यावा लागतो, हा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉयला पैसे देते. की आपल्या एम्प्लॉईच्या घरामध्ये नोकर काम करतो आहे, मग तो नोकराचा जो पगार आहे, तो पगाराचा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला काही विशिष्ट रक्कम जादा देते. त्या रकमेला सर्वंट अलाउन्स असं म्हटलं जातं. इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द सॅलरी एक्सपेन्सेस ऑफ सर्वंट्स वर्किंग इन एम्प्लॉईज होम. आपल्या कर्मचाऱ्याच्या घरामध्ये जे काही सर्वंट्स म्हणजे नोकर, एम्प्लॉईज काम करतात, त्यांना जो काय पगाराचा खर्च होतो, पगार द्यावा लागतो, हा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला काही फिक्स रक्कम दर महिन्याला पेड करते. त्या रकमेला सर्वंट अलाउन्स असं म्हटलं जातं. नेक्स्ट इज वॉशिंग अलाउन्स. वॉशिंग अलाउन्स म्हणजे काय? वॉश करणे म्हणजे कपडे धुणे, बरोबर. काही कंपन्यांमध्ये एम्प्लॉईला ड्रेस कोड असतो. जसं शाळेमध्ये ड्रेस कोड असतो, कॉलेजमध्ये ड्रेस कोड असतो, तसं कंपनीमध्ये सुद्धा एम्प्लॉईला ड्रेस कोड असतो आणि प्रत्येक एम्प्लॉईनं व्यवस्थित स्वच्छ असणारा ड्रेसच हा डेली वापरायचा असतो. ओके, मग जो ड्रेस आहे कंपनीनं दिलेला किंवा कंपनीचा जो ड्रेस कोड आहे, तो ड्रेस हा व्यवस्थित वॉश करून त्या एम्प्लॉईनं वापरावा. यासाठी वॉशिंगसाठी सुद्धा जो काय खर्च येतो, कपडे धुण्यासाठी जो खर्च येतो, हा खर्च भागवण्यासाठी सुद्धा कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादा पगार देते. इट इज कॉल्ड एज अ वॉशिंग अलाउन्स. इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एक्सपेन्सेस रिलेटिंग टू वॉशिंग द युनिफॉर्म ऑफ एम्प्लॉईज. प्रत्येक कर्मचाऱ्याला जो काही युनिफॉर्म आहे, ड्रेस कोड आहे, तो युनिफॉर्म तो वॉश करण्यासाठीचा जो खर्च आहे, तो भागविण्यासाठी हा वॉशिंग अलाउन्स हा दिला जातो. नेक्स्ट इज हॉलिडे ट्रिप अलाउन्स. हॉलिडे ट्रिप आपल्याला माहिती आहे, मग ट्रिपसाठी जो खर्च येतो, ओके, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द हॉलिडे ट्रिप एक्सपेन्सेस. काही कंपन्या आपल्या एम्प्लॉईनं हॉलिडेवरती जावं, फिरायला जावं, फिरण्यासाठी जो खर्च होईल तो खर्च भागविण्यासाठी कंपनी एम्प्लॉयर आपल्या एम्प्लॉईला पैसे देतो. त्याचा उद्देश काय असतो? एम्प्लॉई ट्रिपला जाऊन आला, फिरून आला की तो खुश होईल, रिलॅक्स होईल आणि नंतर तो चांगलं काम करेल, जास्त इफिशियन्सीने काम करेल. म्हणून दर महिन्याला काही रक्कम ही ट्रिपसाठी ही त्या एम्प्लॉईला दिली जाते. ट्रिपसाठीचा खर्च भागवण्यासाठी त्या अलाउन्सला हॉलिडे ट्रिप अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, आणि हा देखील फुल्ली टॅक्सेबल आहे. नेक्स्ट इज एंटरटेनमेंट अलाउन्स. व्हॉट इज एंटरटेनमेंट अलाउन्स? एंटरटेनमेंट अलाउन्स म्हणजे काय? इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एंटरटेनमेंट एक्सपेन्सेस ऑफ हिमसेल्फ अँड हिज फॅमिली मेंबर्स. जो एम्प्लॉई आहे, तो एम्प्लॉई जर सतत कंटिन्युअस काम करत असेल तर त्या एम्प्लॉईची इफिशियन्सी कमी होते, त्याची क्षमता जी आहे, काम करण्याची क्षमता ही कमी होते. म्हणून रिलॅक्सेशन म्हणून काही एंटरटेनमेंटसाठी सुद्धा त्याला काही खर्च करावा लागतो. आपण एंटरटेनमेंट कसं करतो? स्वतःचं एखाद्या पिक्चरला जाऊन एंटरटेनमेंट करतो, एखादा नाटक असेल ते पाहायला जाऊन एंटरटेनमेंट करतो, एखाद्या ठिकाणी ट्रिपला जातो, एखाद्या ठिकाणी फिरायला जाऊन एंटरटेनमेंट करतो. मग हा जो काही एंटरटेनमेंटचा करमणुकीसाठीचा खर्च आहे, स्वतःच्या त्याचबरोबर फॅमिलीच्या, हा जो काही खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी, एंटरटेनमेंटचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पैसे देते. इट इज कॉल्ड एज अ एंटरटेनमेंट अलाउन्स. ओके, दिस इज 9. नेक्स्ट इज नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स. अलाउन्स म्हणजे कंपनीनं एम्प्लॉयरनं दर महिन्याला विशिष्ट रक्कम जादा पेड केली एम्प्लॉईला. कशासाठी? नॉन प्रॅक्टिस करू नये म्हणून. बघा, इट इज गिव्हन टू अवॉइड डुईंग एनी प्रायव्हेट प्रॅक्टिस. खाजगी प्रॅक्टिस करू नये म्हणून हे जादा रक्कम दिली जाते.
जनरली कुणाला दिली जाते? नॉर्मली इट इज गिव्हन टू गव्हर्मेंट डॉक्टर्स फॉर नॉट डुईंग एनी प्रायव्हेट प्रॅक्टिस. जे सरकारी डॉक्टर्स असतात, सरकारी हॉस्पिटलमध्ये त्यांची नेमणूक केलेली असते, त्या सरकारी डॉक्टर्सनी खाजगी दवाखाना चालू करू नये, खाजगी प्रॅक्टिस करू नये. कारण जर त्यांनी खाजगी प्रॅक्टिस चालू केली, त्यांचा स्वतःचा दवाखाना चालू केला, तर त्यांचा वेळ हा गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये कमी मिळेल. ते गव्हर्मेंट हॉस्पिटलमध्ये जास्त वेळ देणार नाही, ते स्वतःच्या प्रायव्हेट जे क्लिनिक आहे तिथे जास्त वेळ देतील. आणि ते करू नये म्हणून गव्हर्मेंट त्या डॉक्टर्सना काही विशिष्ट रक्कम जादा देतं की तुमचा जो पगार आहे त्या पगाराच्या व्यतिरिक्त ॲडिशनल तुम्हाला ही विशिष्ट रक्कम महिन्याला 5,000, महिन्याला 4,000 रुपये हे जादा दिले जातात. कशासाठी? फॉर नॉट डुईंग एनी प्रायव्हेट प्रॅक्टिस. जर त्यांनी प्रायव्हेट प्रॅक्टिस केली तर त्यांना साहजिक आहे त्या प्रायव्हेट प्रॅक्टिसमधून भरपूर पैसे मिळू शकतात. ओके, म्हणून हे कुठेतरी प्रायव्हेट प्रॅक्टिस करू नये, त्याची नुकसान भरपाई म्हणून गव्हर्मेंट त्यांना काही विशिष्ट रक्कम जादा देतं आणि त्यांना सांगते की तुम्ही प्रायव्हेट प्रॅक्टिस करू नका. त्या अलाउन्सला, त्या रकमेला नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स असं म्हटलं जातं. प्रॅक्टिस करू नये म्हणून सेपरेट प्रायव्हेट प्रॅक्टिस करू नये म्हणून हा अलाउन्स हा दिला जातो. ओके, देन नेक्स्ट टाईप ऑफ अलाउन्स इज ट्रॅव्हलिंग अलाउन्स. हा कशासाठी दिला जातो बघा? ट्रॅव्हलिंग म्हणजे इकडे तिकडे फिरण्यासाठी, फिरण्याचा जो खर्च आहे, ओके, त्यासाठी. इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द पर्सनल ट्रॅव्हलिंग एक्सपेन्सेस ऑफ हिमसेल्फ अँड फॅमिली मेंबर्स. आपण आपल्या फॅमिलीबरोबर इकडे तिकडे फिरायला जातो, ट्रॅव्हलिंग करतो, त्याचा जो काय ट्रॅव्हलिंगचा खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला, आपल्या कर्मचाऱ्याला जादाचा पगार देते, त्याला ट्रॅव्हलिंग अलाउन्स असं म्हटलं जातं. ओके, हे जे आपण आत्तापर्यंत 11 अलाउन्सेस पाहिलेले आहेत, हे सर्व अलाउन्स हे फुल्ली टॅक्सेबल आहेत. म्हणजे जेवढी रक्कम वर्षभरामध्ये मिळेल ती रक्कम पूर्णच्या पूर्ण 100% टॅक्सेबल आहे. त्यामुळे आपलं काम एवढंच असतं, आपल्याला महिन्याची रक्कम दिली की त्याला गुणिले 12 महिने केलं की वर्षाची रक्कम कॅल्क्युलेट करायची, एवढं फक्त आपलं काम आहे. ते फुल्ली टॅक्सेबल आहेत. त्यामध्ये आपण कोणकोणते पाहिले? एक म्हणजे डिअरनेस अलाउन्स म्हणजे महागाई भत्ता, तो अलाउन्स, फॅमिली अलाउन्स, सिटी कॉम्पेन्सेटरी, मेडिकल अलाउन्स, टिफिन अलाउन्स, सर्वंट अलाउन्स, त्यानंतर वॉशिंग अलाउन्स, हॉलिडे ट्रिप अलाउन्स, एंटरटेनमेंट अलाउन्स, नॉन प्रॅक्टिसिंग अलाउन्स आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्सेस. हे सर्व अलाउन्सेस जे आहेत ते फुल्ली टॅक्सेबल आहेत. आता जो दुसरा प्रकार आहे अलाउन्सचा तो आहे तो आहे पार्टली टॅक्सेबल आणि पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स. हे सर्वात महत्त्वाचे. पार्टली टॅक्सेबल म्हणजे जेवढी रक्कम एम्प्लॉयला मिळेल त्यापैकी काही रक्कम टॅक्सेबल आहे आणि काही रक्कम ही माफ आहे. काही रक्कम टॅक्सेबल आणि काही रक्कम माफ आहे, त्याला म्हणतात पार्टली टॅक्सेबल अँड पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स. जेवढी रक्कम दिली जाते एम्प्लॉईला जादाची त्यापैकी काही रक्कम टॅक्सेबल असते आणि काही रक्कम ही माफ असते. बघा काय सांगितले? द अमाऊंट रिसिव्ड बाय एम्प्लॉई फ्रॉम एम्प्लॉयर इज पार्टली टॅक्सेबल अँड पार्टली एक्झम्प्ट. जेवढी रक्कम मिळेल त्यापैकी काही रक्कम माफ आणि काही रक्कम टॅक्सेबल. सच अलाउन्सेस इन्क्लूड. त्यात कोणकोणते येतात? पहिला आहे तो म्हणजे एज्युकेशन अलाउन्स. आता हे महत्त्वाचे अलाउन्सेस आहेत, केअरफुल लक्ष द्या. एज्युकेशन म्हणजे शिक्षण. अलाउन्स हा कशासाठी दिला जातो? तर खर्च भागवण्यासाठी. कोणता खर्च सांगितला त्यांनी? एज्युकेशन. एज्युकेशनचा खर्च. आता कुणाचं एज्युकेशन? तर ते महत्त्वाचं, एज्युकेशन मुलांचं. बघा काय सांगितलं आहे? इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द एज्युकेशन एक्सपेन्सेस ऑफ हिज ऑब्लिक हर चिल्ड्रन्स. ओके, आपला जो काय कर्मचारी आहे, एम्प्लॉई आहे, त्या एम्प्लॉईची मुलं, मुलगा असो किंवा मुलगी असो, ओके, यांचं जर शिक्षण चालू असेल, शाळेचं शिक्षण असेल किंवा कॉलेजचं शिक्षण असो, शिक्षणाचा खर्च भागवण्यासाठी, कुणाचं शिक्षण? स्वतःचं नाही, मुलांचं शिक्षण. मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते, काही रक्कम दर महिन्याला जादा देते. त्या जादाच्या रकमेला एज्युकेशन अलाउन्स असं म्हटलं जातं. आणि हे जादाचे पैसे कशासाठी दिलेत? कोणता खर्च भागवण्यासाठी? एज्युकेशनचा. पण कुणाच्या एज्युकेशनचा? तर चिल्ड्रन्स एज्युकेशन, मुलांच्या शिक्षणाचा खर्च भागविण्यासाठी. ओके, मग आता जेवढी रक्कम एम्प्लॉईला दिली जाते, ओके, जेवढी रक्कम एम्प्लॉय दिली, समजा फॉर एक्झाम्पल दर महिन्याला एक 500 रुपये जादा दिले, महिन्याला 500 रुपये, तर एका महिन्याला 500 रुपये, मग वर्षाला किती रुपये मिळाले? 500 गुणिले 12,
ओके, म्हणजे 500 गुणिले 12 म्हणजे मिळाली रक्कम किती? 6,000 मिळाले. म्हणून सुरुवातीला घ्यायचं एज्युकेशन अलाउन्स रिसिव्ड. किती रुपये मिळाले तुम्हाला? 6,000 रुपये. त्यातून काही रक्कम माफ करायची. एक्झम्प्ट म्हणजे माफ. हा एक शब्द प्रत्येक वेळेला येणार आहे. एक्झम्प्ट या शब्दाचा मराठी अर्थ होतो माफ. जे रक्कम मिळाली आहे 6,000 ती रक्कम घ्या इनर कॉलमला, त्यातून काही रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल असते. मग आता माफ किती करायची? तर त्याच्यासाठी नियम आहे आणि तो नियम आपला पार्ट असणं गरजेचं आहे. एज्युकेशन अलाउन्ससाठी नियम काय बघा, किती रक्कम माफ होते, एक्झम्प्ट होते? तर 100 रुपये पर मंथ, एका महिन्याला 100. पर चाइल्ड, एका मुलाचे 100 रुपये माफ. आणि किती मुलांसाठी माफ होतात? मॅक्सिमम 2 चाइल्ड्स. ओके, पुन्हा एकदा बघा, एक्झम्प्ट रक्कम किती होते? 100 रुपये पर मंथ, एका महिन्याला 100. आपण एकाच मुलाचा विचार करूया. ओके, एका महिन्याला 100 बरोबर. एका महिन्याचेच हे पर मंथ म्हटले, पर मंथ, महिन्याला 100. सांगा एका वर्षामध्ये महिने किती असतात? एका वर्षामध्ये महिने असतात 12. मग महिन्याचे 100 झाले, वर्षाचे काढण्यासाठी गुणिले 12 महिने आपण करणार. हा झाला एका मुलाचा हिशोब. आणि ते म्हणतात मॅक्सिमम किती मुलांचे माफ होतात? 2 मुलांचे. एखाद्याला 2 मुलं असतील तर गुणिले 2 चाइल्ड करायचं. एखाद्याला एकच मुलगा असेल तर गुणिले 1 चाइल्ड. ह्या हिशोबाप्रमाणे तेवढी रक्कम ही एक्झम्प्ट केली जाते, माफ केली जाते. आणि उरलेली रक्कम जी आहे तेवढी ही टॅक्सेबल असते. म्हणजे जेवढा अलाउन्स मिळाला त्यापैकी काही रक्कम माफ केली आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. त्यामुळे त्याला पार्टली टॅक्सेबल अँड पार्टली एक्झम्प्टेड अलाउन्स असं म्हटलं जातं. फक्त इथं जो नियम आहे तो नियम आपला पार्ट असणं गरजेचं आहे. एज्युकेशन अलाउन्स जो आहे तो माफ किती आहे? 100 रुपये पर मंथ, एका महिन्याला 100, महिन्याला 100 पर चाइल्ड, आणि एका मुलासाठी 100. आणि किती मुलांसाठी मॅक्सिमम मिळू शकतो? मॅक्सिमम 2 चाइल्ड. एखाद्याला एकच मुलगा असेल तर एकाच मुलाला माफ होईल. एखाद्याला 2 मुलं असतील तर दोघांना माफ होईल. पण एखाद्याला 3 मुलं असतील तर मात्र मॅक्सिमम किती मुलांचा माफ होणार आहे? मॅक्सिमम 2 मुलांचाच. आणि किती माफ होणार आहे? एका महिन्याला 100. आणि हा 100 रुपये महिन्याला पर चाइल्ड आहे. पर मंथ पर चाइल्ड, एका मुलासाठी एका महिन्याचे 100. ह्याप्रमाणे हिशोब करायचा. तेवढी रक्कम माफ करा आणि उरलेली रक्कम टॅक्सेबल. आता हे कॅल्क्युलेशन कसं केलं जातं ते आपण एक्झाम्पल जेव्हा पाहू त्यावेळेला ते जास्त क्लिअरली लक्षात येईल. दिस इज फर्स्ट. सेकंड आहे तो आहे हॉस्टेल अलाउन्स. हा सुद्धा मागच्या एज्युकेशनसारखाच आहे, फक्त एकच बदल आहे की मागाशी 100 रुपये महिना माफ होते, आता फक्त 100 ऐवजी 300 रुपये आहेत. अर्थात वगैरे बघा, हॉस्टेल अलाउन्स म्हणजे काय? तर हॉस्टेलचा जो काय खर्च असतो, समजा आपल्या एम्प्लॉईचा मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये राहत असेल तर हॉस्टेलचा खर्च भागविण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते, त्याला हॉस्टेल अलाउन्स असं म्हटलं जातं. काय सांगितलं बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द हॉस्टेल एक्सपेन्सेस ऑफ हिज चिल्ड्रन. आपला एम्प्लॉईचे मुलगा किंवा मुलगी हॉस्टेलमध्ये राहते, मग हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी कंपनी आपल्या एम्प्लॉईला जादाचा पगार देते. समजा हॉस्टेलचा खर्च भागवण्यासाठी महिन्याला 1,000 रुपये दिले जात असतील, एका महिन्याला 1,000 म्हणजे वर्षाला किती रुपये मिळाले त्या एम्प्लॉईला? 12,000. त्याला म्हणायचं हॉस्टेल अलाउन्स रिसिव्ड. एवढे रक्कम मिळाली, त्यापैकी काही रक्कम माफ करा. ओके, आणि वजाबाकी जेवढी येईल शिल्लक ती टॅक्सेबल असते. आता मिळाले किती रक्कम हे आपण कॅल्क्युलेट सहज करू शकतो, ती एक्झाम्पलमध्ये दिलेली असते. परंतु माफ रक्कम किती करायची? तर त्याच्यासाठी नियम आहे. माफ रक्कम किती करायची? तर 300 रुपये पर मंथ, महिन्याला 300 रुपये माफ आहेत. महिन्याला 300, एका महिन्याचे 300 रुपये. पर चाइल्ड, एका मुलासाठी 300 रुपये महिन्याला माफ. आणि किती मुलांना माफ होतात? मॅक्सिमम 2 मुलांना. म्हणजे जर एखाद्याला एकच मुलगा हॉस्टेलला राहत असेल तर एकाच मुलाचे माफ होतील. 2 मुलं हॉस्टेलला राहत असतील तर 2 मुलांचे माफ होतील. पण जर 3 मुलं हॉस्टेलला राहत असतील मात्र मॅक्सिमम किती मुलांचे माफ होणार आहेत? जास्तीत जास्त 2च मुलांचे. आणि किती माफ होतात? महिन्याला 300. एका महिन्याला 300, वर्षभराचं कॅल्क्युलेट करण्यासाठी गुणिले 12 महिने. महिन्याला 300 आहेत, मग वर्षभराचं कॅल्क्युलेशन करण्यासाठी गुणिले 12 महिने केलं. हे एका मुलाचं झालं. आणि मॅक्सिमम किती मुलांना माफ मिळतं? तर मॅक्सिमम 2 मुलांना. त्यामुळं पाठीमागचा जो अलाउन्स होता एज्युकेशन अलाउन्स, तिथं 100 रुपये महिन्याला माफ होते, तसं हॉस्टेल अलाउन्स महिन्याला किती माफ आहे? 300 रुपये पर मंथ. त्यानंतर जो तिसरा अलाउन्स आहे तो आहे ट्रान्सपोर्ट अलाउन्स. ट्रान्सपोर्टेशनचा खर्च. आपल्याला सकाळी घरातून ऑफिसला जावं लागतं
आणि काम सुटल्यानंतर ऑफिसमधून पुन्हा घरी यावं लागतं, हा जो रोजचा डेलीचा येण्या जाण्याचा खर्च आहे, हा खर्च भागवण्यासाठी, ट्रान्सपोर्टेशन खर्च भागवण्यासाठी जो जादाचा पगार दिला जातो, इट इज कॉल्ड एज अ ट्रान्सपोर्ट अलाउन्स. बघा, इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट डेली ट्रान्सपोर्टेशन एक्सपेन्सेस फ्रॉम हाऊस टू ऑफिस, घरापासून ऑफिसला, अँड ऑफिस टू हाऊस, काम सुटल्यानंतर ऑफिसवरून घरी, हा जो काय खर्च आहे तो भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. मग हा खर्च भागवण्यासाठी मग टॅक्सेबल रक्कम कशी शोधायची? सुरुवातीला घ्यायचे, हा खर्च भागवण्यासाठी एकूण किती रुपये मिळाले वर्षभराचे. समजा महिन्याला 4,000 रुपये जादा दिले जात असतील ट्रान्सपोर्ट खर्च भागवण्यासाठी, महिना 4,000 म्हणजे वर्षाचे किती आले? 4,000 गुणिले 12 म्हणजे वर्षाचे मिळाले 48,000. ते झाले अमाऊंट रिसिव्ड. त्यातून काही रक्कम माफ करा, काही रक्कम माफ करून जी रक्कम येईल तेवढी राहिलेली रक्कम ही टॅक्सेबल. फक्त आता माफ किती करायची तर त्याच्यासाठी नियम आहे. आता नियम मात्र केअरफुली बघा. रक्कम माफ किती होते तर 3,200 पर मंथ. महिन्याला 3,200 रुपये माफ आहेत, पण कुणासाठी माफ आहेत? फक्त फॉर हँडिकॅप्ड, अपंग अँड ब्लाइंड ओनली. जे व्यक्ती अपंग आहेत किंवा जे व्यक्ती डोळ्यानं अंध आहेत त्यांनाच फक्त माफ रक्कम केली जाते. किती माफ करायची? एका महिन्याला 3,200 रुपये, महिन्याला 3,200, वर्षाचं काढण्यासाठी गुणिले 12 महिने. पण हे कुणासाठी आहे? फक्त फॅसिलिटी अपंग आणि अंध लोकांसाठी. बाकी इतर व्यक्तींसाठी ही फॅसिलिटी अवेलेबल नाही. बाकीच्यांसाठी जेवढा अलाउन्स मिळाला तेवढी सर्व रक्कम टॅक्सेबल आहे. अपंग असेल किंवा अंध असेल तरच मात्र महिन्याला 3,200 प्रमाणे रक्कम ही माफ केली जाते. दिस इज ट्रान्सपोर्ट अलाउन्स अँड दिस इज लास्ट टाईप ऑफ अलाउन्स विच इज हाऊस रेंट अलाउन्स. ओके, हाऊस रेंटचा जो खर्च आहे, एखादा व्यक्ती एम्प्लॉई रेंट न राहत असेल तर रेंटचा खर्च भागवण्यासाठी ओके हा अलाउन्स दिला जातो. इट इज गिव्हन टू एम्प्लॉई टू मीट द हाऊस रेंट एक्सपेन्सेस. ओके, मग आता ह्याचे कॅल्क्युलेशन पण त्याचप्रमाणे, तुम्हाला हाऊस रेंटसाठी किती रुपये मिळाले वर्षभराचे हे घ्या, त्यातून काही रक्कम माफ करा फक्त, आणि उरलेली रक्कम ही टॅक्सेबल. फक्त माफ किती करायची त्यासाठी नियम आहे. एक्झम्प्ट रक्कम किती, माफ किती होता तर मिनिमम ऑफ फॉलोइंग 3. त्यासाठी 3 रकमा शोधाव्या लागतात. पहिली रक्कम आहे ॲक्च्युअल हाऊस रेंट अलाउन्स रिसिव्ड. तुम्हाला एकूण हाऊस रेंट अलाउन्स किती रुपये मिळाला कंपनीकडून, तुम्हाला वर्षभराचे किती रुपये मिळाले ती एक रक्कम घ्या, ही एक. त्यानंतर दुसरी घ्या रेंट पेड, वर्षाचं रेंट किती पेड केलं -10% ऑफ सॅलरी. वर्षाचं रेंट पेड घ्या आणि त्यातून पगाराच्या 10% रक्कम वजा करा, ही दुसरी अमाऊंट. आणि तिसरी अमाऊंट पगाराच्या 50%. जर तुम्ही मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकात्यात राहत असाल तर पगाराच्या 50%, आणि जर इतर शहरामध्ये इतर कुठेही राहत असाल देशामध्ये तर पगाराच्या 40%. जर तुम्ही पुण्यात राहत असाल तर 40मध्ये येणार, साताऱ्यामध्ये राहत असाल तर 40मध्ये येणार. मात्र मुंबई, दिल्ली, चेन्नई, कोलकाता जी मोठी शहरं आहेत देशातील तिथं राहत असाल तर पगाराच्या 50%. बाकी सर्व शहरांमध्ये पगाराच्या 40%. ह्या 3 अमाऊंट कॅल्क्युलेट करा. ह्या 3पैकी जी मिनिमम म्हणजे लहान रक्कम असेल तेवढी अमाऊंट ही एक्झम्प्ट म्हणजे माफ केली जाते. तुम्हाला मिळाले किती त्यातनं काही रक्कम माफ करा, जी रक्कम राहील तेवढीच रक्कम फक्त असते टॅक्सेबल. आणि हा अलाउन्स कशासाठी दिला जातो? दिस अलाउन्स नावामध्ये सांगितले हाऊस रेंट, घराचं रेंट पेड करण्यासाठीचा जो खर्च आहे तो खर्च भागवण्यासाठी हा अलाउन्स दिला जातो. ओके, सो दीज आर द डिफरंट अलाउन्सेस. इन द नेक्स्ट लेक्चर we will see some another part relating to this particular topic. So thank you very much.